श्री स्वामी समर्थ. तुळशीमध्ये मंजरी निघाली असेल तर लगेच करा या 5 गोष्टी. माता लक्ष्मी तुम्हाला संपत्तीचा आशीर्वाद देईल. हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे. शास्त्रानुसार तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मी वास करते आणि तुळशी भगवान विष्णूला खूप प्रिय आहे. या कारणास्तव तुळशीची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्ती मिळते. यासोबतच ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे कधीही वास्तुदोष होत नाही. सुख समृद्धीसाठी तुम्ही तुळशीची पाने आणि देठाचा भरपूर वापर केला असेल, पण तुम्हाला माहीत आहे का, तुळशीतील तण लगेच काढून टाकावे. यामुळे तुळशी मातेच्या मस्तकाचे वजन कमी होते. त्याची पौराणिक कथा काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. मंजरीला तुळशीपासून ताबडतोब का काढून टाकावे? आख्यायिकेनुसार एकदा आई लक्ष्मी, आई सरस्वती आणि आई गंगा यांच्यात काही गोष्टीवरून वाद झाला आणि हा वाद इतका वाढला की त्यांनी एकमेकांना मारायला सुरुवात केली. तिने शाप दिला. गंगा माता लक्ष्मीला म्हणाली की तू मला नदीचा वेग बनवला आहेस, म्हणून मी तुला शाप देते की तू एक रोप बनल, जी वृंदा झाल्यावर पुढे तुळशीचं रोप बनते. तेवढ्यात माता पार्वती तिथे येते आणि म्हणते, तुम्ही लोक एकमेकांशी का भांडत आहात? माता गंगा म्हणते की लक्ष्मी माझ्यावर हसली, म्हणूनच मी तिला शाप दिला. यावर माता पार्वती म्हणते की तुम्ही लोक रागाच्या भरात एकमेकांना शिव्या शाप दिलात, पण तुम्हाला कल्पना आहे का की एखाद्याला शापामुळे एवढा त्रास सहन करावा लागतो? माता पार्वती सांगते की 84 लाख योनीपैकी 20 लाख योनी झाडे आणि वनस्पतीचे आहेत. तर लक्ष्मी मला सांग, एकदा का तू वनस्पतीच्या रूपात पृथ्वीवर प्रवेश केलास तर तुला कोणत्या जातीमध्ये झाड किंवा वनस्पतीच्या रूपात राहावे लागेल? आई लक्ष्मीला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला आणि तिने माता पार्वतीची मदत मागितली आणि विचारले, 20 लाख जन्मातून मला एकाच वेळी मुक्त करता येईल असे काही होऊ शकते का? अशा स्थितीत माता पार्वती म्हणाले की या शापावर उपाय माझ्याकडे नाही, पण उपाय फक्त महादेवच सांगू शकतात. मात्र महादेवच सर्व प्रकारच्या दुष्टापासून मुक्ती मिळवू शकतात. तेव्हा माता पार्वती भोलेनाथांना म्हणाली, हे भगवान, मला असा उपाय सांगा की तुळशीच्या रोपानंतर लक्ष्मीला इतर कोणत्याही जीवाचे दुःख होऊ नये. मग महादेव हा उपाय सांगितला. कार्तिक महिन्यात देवी लक्ष्मी तुळशीच्या फुलाच्या रूपात प्रकट झाली. द्वादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपातील देठ तोडून शालिग्रामला अर्पण करावे असे सांगितले जाते. असे केल्याने देवी लक्ष्मी वनस्पतीच्या जीवनातून मुक्त होते आणि ती इतर कोणत्याही झाडाच्या किंवा वनस्पतीच्या जीवनात जात नाही आणि मोक्ष प्राप्त करते. याशिवाय असे केल्याने देवी लक्ष्मी व्यक्तीला सुख समृद्धी, संपत्ती आणि ऐश्वर्य प्रदान करते. भगवान श्रीकृष्णाला तुळशी मंजिरीही अर्पण करता येते. असे केल्याने माता लक्ष्मीसह भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात. तुळशीचे रोप अतिशय पवित्र मानले जाते. तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असल्याने मानले जाते. ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद राहतो. धार्मिक दृष्टिकोनातून तुळशीच्या रोपाची नियमित पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि विशेष लाभ होतो. तुळशीच्या पानासोबतच तुळशीची पानेही खूप महत्त्वाची आहे. तुळशी मंजरीचे काही उपाय केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होतात. तुळशी मंजरीवरील उपाय. सनातन धर्मात तुळशीचे रोप अतिशय शुभ मानले जाते आणि तिची मंजरीही खूप फलदायी असते. मंजरीच्या उपायाने लक्ष्मी देवीची अपार आशीर्वाद मिळू शकतो. 1. भोलेनाथांना तुळशीचा प्रसाद अर्पण करणे निषिद्ध मानले जात असले तरी भगवान शंकराला तुळशी मंजिरी अर्पण केल्याने आर्थिक लाभ होतो. पुराणानुसार भगवान विष्णूला तुळशीची खूप आवड आहे. 2. भगवान विष्णूला मंजिरी अर्पण केल्याने व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो आणि व्यक्तीला अनेक जन्माच्या पापांपासून मुक्ती मिळते.
3. जर तुम्हाला खर्चाची चिंता वाटत असेल तर तुळशी मंजिरी गंगेच्या पाण्यात मिसळून ते पाणी घरभर शिंपडा. मंजिरीच्या बिया चुकूनही पायाखाली पडू नयेत याची काळजी घ्यावी. या उपायाने घरातील नकारात्मकता दूर होते आणि धनहानी थांबते. 4. दर शुक्रवारी देवी लक्ष्मीला तुळशी मंजिरी अर्पण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी घरात नेहमी वास करते आणि त्यांच्या कृपेने धनाची कमतरता दूर होते. माता लक्ष्मी भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करते. 5. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मंजिरीला लाल कपड्यात गुंडाळा आणि ते पैसे साठवण्याच्या ठिकाणी किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवा. यामुळे घरावर लक्ष्मीचा आशीर्वाद येतो आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.